हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शनिवार 25 ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय। अर्णव आणि ईश्वरी या दोघांनी आपली लग्नानंतरची पहिली दिवाळी खूप आनंदात साजरी केली आहे। त्यानंतर ईश्वरीने चक्क अर्णवला लाडू भरवलेत आणि एक नाही, एकानंतर दोन, दोन नंतर तीन, तीन नंतर चार असे अनेक लाडू भरवलेत आणि अर्णवने सुद्धा हे सगळे लाडू प्रेमाने खाल्ले आणि या दोघांचा खुल्लम खुल्ला दिवाळी रोमांस पाहून सगळेच खुश झाले आणि लावण्या, राजेश या दोघांची मात्र चांगलीच जळाली। मग नेमकं घडलंय तरी काय, ईश्वरी आणि अर्णवने आपली पहिली दिवाळी कशी साजरी केली हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अर्णव आणि ईश्वरी त्यांच्या रूममध्ये असतात। अर्णव झोपेतून उठतो तर त्याला दिसतं की ईश्वरी ही पिंक कलरच्या साडीमध्ये तयार झालीये। ईश्वरी खूप सुंदर दिसत असते आणि झोपेतून उठल्यानंतर अर्णव तिच्याकडे एकटक पाहतच राहतो। ईश्वरीला हे समजतं। ती विचारते, काय झालंय सर, असं का पाहताय? तर अर्णव तिला म्हणतो, काही नाही, तू इतक्या लवकर का उठली? ईश्वरी सांगते, सर सकाळचे 6 वाजलेत आणि दिवाळीच्या दिवसात तर पहाटेच उठायचं असतं, लवकर उठायचं असतं। उलट तुम्हालाच उशीर झालाय, तुम्ही लवकर आवरून घ्या। अर्णव म्हणतो, हो खरंय, तू तर या घरची आदर्श सून आहेस ना, मग तुला तर लवकर उठायलाच हवं। ईश्वरी म्हणते, तसं काही नाहीये सर। तर अर्णव म्हणतो, तू या घरची लक्ष्मी आहे। ईश्वरी म्हणते, लक्ष्मी नको, मी ईश्वरीच बरी आहे आणि आता मी घरची सून आहे, मग मला माझी जबाबदारी पार पाडायलाच हवी ना। आता आपल्या नरक चतुर्दशी साजरी करायची आहे, नरकासुराला पायाखाली चिरडायचंय, फराळ सुद्धा करायचाय। तुम्ही सुद्धा लवकर आवरा आणि चला खाली। अर्णव ईश्वरीला विचारतो, तू खुश तर आहेस ना, तू एवढी डाऊन का वाटतेस? तर ईश्वरी म्हणते, नाही सर, मी तर आनंदी आहे, आपली पहिली दिवाळी आहे। ती विचारते, सर तुम्ही खुश आहात ना? अर्णव म्हणतो, हो मी तर खूप खुश आहे, आपली लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे, आपण ती एकत्र साजरी करूया, आनंद साजरा करूया। असं म्हणून तो आवरायला निघून जातो। ईश्वरी विचार करते, खरंच अर्णव सर माझ्याबरोबर खुश आहेत का, की ते हे सगळं नाटक करताय, मला चांगलं वाटावं म्हणून चेहऱ्यावर खोटा खोटा आनंद दाखवताय, असाच विचार ती करते। पण त्याच वेळेस ईश्वरीला राजेशचा मेसेज येतो। ईश्वरी हा मेसेज पाहते तर राजेशने लिहिलेलं असतं, ईश्वरीजी, लग्नानंतर आपण दोघे या पहिल्या दिवाळीला एकाच घरात आहोत, याचा मला खूप आनंद झालाय। आपण दोघांनी मिळून आता ही दिवाळी एकत्र आनंदात साजरी करायची। तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा, हॅप्पी दिवाळी। हा मेसेज वाचून तिला खूप राग येतो। ती राजेशवर खूप चिडते, पण ती काहीच करू शकत नाही। थोड्या वेळानंतर सगळेजण हॉलमध्ये जमतात। ईश्वरी ही रेडी होऊन हॉलमध्ये येते आणि तिला पाहतात राजेशची विकेटच पडते। तो तिच्याकडे एकटक पाहतच राहतो आणि म्हणतो, किती छान तयार झालेस तू। हे ऐकून मामा राजेशकडे रागारागाने पाहू लागतो। तर राजेश हा इतर लोकांकडे पाहतो आणि म्हणतो, सगळे किती छान तयार झालेत असं म्हणायचं होतं मला। अंजली खूप खुश होते, आकाश सुद्धा तेथे आलेला असतो। आकाश म्हणतो, आज जर आजी असती ना तर तिने आपल्याला पायाखाली कार्ट का चिरडायचंय, नरकासुराची गोष्ट काय होती, याचं महत्व काय होतं, हे सगळं सांगितलेलं असतं। तर मामा म्हणतो, मी तुला सांगू का ते महत्व, ती सगळी गोष्ट? आकाश म्हणतो, नाही बाबा नका सांगू, ती गोष्ट माझी पाठ आहे, सगळं महत्व सुद्धा पाठ झालंय। सगळे हसू लागतात। तर राजेश म्हणतो, चला आपण त्या कार्ट्याला पायाखाली चिरडूया आणि मस्त फराळ खाऊया। तसं सुद्धा अर्णवला हे सगळं आवडत नाही, अर्णव काही येणार नाही। पण त्याच वेळेस अर्णव तेथे तयार होऊन येतो आणि म्हणतो, मी आलोय आणि यावर्षी मी कार्ट सुद्धा पायाखाली चिरडणारे आणि सगळ्या प्रथा पाळणारे। हे ऐकून घरातील सगळ्यांना आश्चर्य वाटतं। अंजली त्याला विचारते, अर्णव पण तुला तर हे आवडत नव्हतं ना, मग यावर्षी तू हे सगळं का करणार आहे? अर्णव सांगतो, ही माझी लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे ना आणि मी ठरवलंय की सगळ्या प्रथा पाळायच्या। अंजली म्हणते, पहा ईश्वरीने अर्णवला लग्नानंतर किती बदललंय। हे ऐकून अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही लाजतात। तर अर्णव म्हणतो, आज मी त्या कार्ट्याला पायाखाली माझ्या अंगठ्याखाली चिरडणारे आणि वाईट शक्तींचा नाश करणारे। यावर्षी मी ठरवलंय की वाईट शक्तींना आपल्या घरात राहू द्यायचं नाही। हे ऐकून राजेश हा त्याच्याकडे रागारागाने पाहू लागतो। तर आकाश अर्णवला म्हणतो, मला लग्नानंतरचा हा अर्णव 2.0 खूप आवडलाय, तुझं हे बदललेलं व्हर्जन खूपच भारी आहे। अंजली सुद्धा अर्णव आणि ईश्वरीची चेष्टा करते। खरंच ईश्वरीने माझ्या चिंटूला खूप बदलून ठेवलंय। ईश्वरी लाजते। राजेश म्हणतो, चला आता आपल्याला फराळ सुद्धा करायचा आहे।
अर्णव ईश्वरीच्या हातात जे ताट असतं त्यातून एक कार्ट घेतो आणि आपल्या पायाच्या अंगठ्याखाली ठेवतो आणि ते चिरडून टाकतो. तो म्हणतो, असंच मी या घरात ज्या वाईट शक्ती आहेत त्यांचा सुद्धा नाश करणारे, त्यांना या घरात राहू देणार नाही. त्यामुळे राजेशला खूप राग येतो. तो सुद्धा ईश्वरीच्या हातात जे ताट असतं त्यातून एक कार्ट घेतो आणि पायाच्या अंगठ्याखाली चिरडू लागतो. पण त्याला ते काही नीट जमत नाही. त्यामुळे राजेश आणखीनच चिडतो. तेवढ्यात राजेशला एक फोन येतो आणि तो फोनवर बोलण्यासाठी बाहेर जातो. तर अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही त्याच्याजवळ जातात. अर्णव म्हणतो, ज्या प्रकारे मी या कार्ट्याला चिरडलं ना, तसं एक दिवस तुला सुद्धा चिरडणार. ही तुझ्या ह्या घरातील शेवटची दिवाळी आहे. पुढच्या दिवाळीला तू या घरात नसशील हे लक्षात ठेव. त्यामुळे राजेश खूप चिडतो. ईश्वरी सुद्धा तेथे येते. ईश्वरी म्हणते, खरं बोलताय हे. तर राजेश म्हणतो, तुम्ही दोघे हे काय बोलताय? आज दिवाळीचा सण आहे. दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या सोडून तुम्ही मला घराबाहेर काढण्याच्या बाता करताय. हे तर खूप चुकीचं आहे. ईश्वरी म्हणते, यात चुकीचं काहीच नाहीये. वाईट माणसांना, असुरांना त्यांच्या पापांची शिक्षा द्यायलाच हवी. राजेश खूप चिडतो आणि म्हणतो, असं काहीच होणार नाहीये. माझा वध, माझा नाश कुणीच करू शकत नाही, हे तुम्ही दोघे लक्षात ठेवा. असं म्हणून राजेश तेथून निघून जातो. थोड्या वेळानंतर सगळे डायनिंग टेबलवर बसलेले असतात आणि मस्त फराळ करत असतात. चकल्या, करंजी, लाडू यांचा आस्वाद घेत असतात. मामा म्हणतो, सगळं एकदम झाक झालंय. अंजली खूप खुश होते. तर वल्लरी सुद्धा या फराळाचं खूप कौतुक करते की सगळं खूप छान झालंय. ईश्वरी म्हणते, सगळे लाडू खाऊन पहा, करंजी खाऊन पहा, मी सगळ्यांसाठी खास बनवलीये. सगळेजण लाडू आणि करंजी खातात. मामा लाडू खातो आणि ईश्वरीचं खूप कौतुक करतो की आजपर्यंत इतके छान लाडू मी कधीच खाल्ले नव्हते. राजेश सुद्धा हा लाडू चाखतो आणि म्हणतो, वाह काय लाडू झालेत, बनानेवाले के हात चुमलू. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. तर ईश्वरी आणि अर्णव हे राजेशकडे रागारागाने पाहू लागतात. अंजली विचारते, अहो तुम्ही हे काय बोलताय? तर राजेश म्हणतो, अगं हा माझा विनोद आहे आणि माझा विनोद अर्णवला खूप आवडतो. अर्णवला राग येणार. पण अर्णव त्याच्याकडे रागारागाने पाहत असतो. आकाश ईश्वरीला म्हणतो, वहिनी ही तुमची लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे. मग तुम्ही दादाला स्वतःच्या हाताने भरवायला हवं, स्वतःच्या हाताने त्याला लाडू खाऊ घालायला हवा. ईश्वरी लाजते आणि अंजली सुद्धा तिला म्हणते, हो त्याला भरव. ईश्वरी अर्णवला एक लाडू भरवते. अर्णव खूप प्रेमाने लाडू खातो. सगळे त्यांच्याकडेच पाहत असतात. पण ईश्वरी एकाच लाडूवर थांबत नाही, तर एकानंतर एक अर्णवला लाडू भरवतच राहते. आणि अर्णव सुद्धा खूप प्रेमाने तिच्या हाताने लाडू खात असतो. हे पाहून राजेशचा चांगलाच जळफळाट होतो. तर मामा म्हणतो, ईश्वरी तसं तर आपल्याकडे फक्त एकच लाडू भरवायची पद्धत आहे, पण तू एकापेक्षा जास्त लाडू भरवले ना तरी चालतील. तुम्हाला दोघांना सगळं अलाउड आहे. ईश्वरी आणि अर्णव लाजतात. सगळे हसू लागतात. राजेश खूप चिडतो. पण ईश्वरी ही अर्णवला भरवतच असते आणि अर्णव हा लाडू खातच असतो. अंजली म्हणते, पाहताय ना मामा, आपल्या ईश्वरीने अर्णवला लग्नानंतर किती बदललंय. मामी चिडून म्हणते, हो खरंय, या ईश्वरीने आपल्या अर्णवला खूपच बदललंय. एक लिस्टच करावी लागेल, संपूर्ण पान भरेल, पण त्याचं बदललेलं रूप काही संपणार नाही. मामीचं हे बोलणं ऐकून मामा तिच्याकडे रागारागाने पाहू लागतो. तर ईश्वरी आणि अर्णव हे दोघे मात्र एकमेकांकडे पाहत असतात. ईश्वरी अर्णवला भरवत असते आणि अर्णव एखाद्या बकासुरासारखा खातच असतो. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात प्रेमाने पाहत असतात. पण त्याच वेळेस लावण्या तेथे येते आणि अर्णव आणि ईश्वरीचा हा रोमांस पाहून ईश्वरी अर्णवला लाडू भरवते. हे पाहून तिला खूप राग येतो. ती म्हणते, मी आले आणि तुमच्या सर्वांसाठी मी लाडू बनवले. पहिल्यांदाच लाडू बनवले मी, प्लीज सगळे खाऊन पहा. असं म्हणून ती अर्णवला म्हणते, सगळ्यात आधी तू चाखून पहा. पण अर्णव त्यासाठी नकार देतो आणि म्हणतो, नाही, माझ्या बायकोने मला खूप लाडू भरवलेत, त्यामुळे मी आता फुल झालोय. माझं दुसरं काहीही खाण्याची इच्छा नाहीये. हे ऐकून लावण्याला खूप वाईट वाटतं. तर मामी म्हणते, जाऊ दे लावण्या, तू मला दे. आणि ती हा लाडू चाखून पाहते आणि लावण्याचं खूप कौतुक करते. वा लावण्या, काय लाडू बनवलेत, अगदी सगळं समप्रमाणात आहे. आमच्या घरच्या लाडूंपेक्षा सुद्धा या लाडवांची चव खूप भारी झालीये, असं ती म्हणते. लावण्या ईश्वरीकडे रागारागाने पाहत असते. थोड्या वेळानंतर लावण्या म्हणते, पाहिलं का मामी, अर्णव लग्नानंतर किती बदललाय, त्या ईश्वरीने त्याला किती बदललंय. तर मामी म्हणते, हे खरंय, त्या ईश्वरीने अर्णवमध्ये खूप मोठा बदल घडवून आणलाय. आता तर त्याला तुझी गरजच राहिली नाहीये. लावण्या खूप चिडते. त्या दोघींचं हे बोलणं
राजेश ऐकत असतो आणि विचार करतो आता या दोघींना माझ्या प्लॅनमध्ये घ्यावं लागेल. तो या दोघींजवळ येतो आणि विचारतो तुम्ही दोघी हे काय बोलताय. या दोघी चांगल्याच घाबरतात आणि म्हणतात आम्ही तर वेगळंच काहीतरी बोलत होतो. राजेश म्हणतो माझ्यापासून लपवण्याची काही गरज नाहीये, मला सगळं माहितीये. तुम्हाला ईश्वरी या घरात आलेला आवडत नाहीये, अर्णवची बायको म्हणून या घरची सून म्हणून आवडत नाहीये ना. तर वल्लरी म्हणते हो खरंय, माझी तर फक्त एवढीच इच्छा होती की या घरात अशी सून यावी जी आपल्या घराण्याला आणि अर्णवला शोभावी, आणि ती ईश्वरी अर्णवला काही शोभत नाही. तर राजेश म्हणतो तुमचं हे म्हणणं मला एकदम पटतंय, माझी सुद्धा अशीच इच्छा होती, पण आता काय करणार ना, त्या दोघांचं लग्न झालंय. तर लावण्या म्हणते लग्न झालंय ना, पण ते लग्न मोडू सुद्धा शकतं आणि मला अर्णवची बायको म्हणून या घरची सून म्हणून या घरात यायचंय. जिजू तुम्ही आम्हाला सपोर्ट करा ना. राजेश म्हणतो माझा फुल सपोर्ट तुम्हाला आहे, पण मी या बाबतीत जास्त काही करू शकत नाही, कारण अंजली या बाबतीत खूप सेन्सिटिव्ह आहे ना. पण तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला कोणतीही मदत लागली तरी मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. हे ऐकून या दोघींना खूप आनंद होतो. वल्लरी म्हणते जावई बापू तुम्ही एवढंही बोललात ना, तेही आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. राजेश म्हणतो मी तुमच्या पाठीशी आहे हे नेहमी लक्षात ठेवा, आणि तो तेथून निघून जातो. वल्लरी आणि लावण्याला खूप आनंद झालेला असतो. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी घरासमोर रांगोळी काढत असेल, त्याच वेळेस लावण्य तेथे येईल आणि ईश्वरीला म्हणेल की तू अर्णवच्या मनात नाहीये, अर्णव तर तुझ्यावर प्रेम नाहीये, तू फक्त एक जबाबदारी आहे, त्याच्यावरचं ओझं आहे. आणि हे सगळं ऐकून ईश्वरी खूप दुःखी होईल. खरंच अर्णव सरांच्या आयुष्यातलं मी एक ओझं आहे का, फक्त एक जबाबदारी आहे का, याचा विचार करून तिच्या डोळ्यात पाणी येईल. मग आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघे दिवाळी तर साजरी करताय, दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे, पण एकमेकांना ते काही सांगत नसल्यामुळे त्यांच्या आयुष्यात दुःख आहे. मग दोघे एकमेकांना एकमेकाच्या मनातील प्रेम कधी सांगणार हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच. परंतु तोपर्यंत तुही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.